नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी आलो आहे खोपोलीला. तिथून आम्ही फिरायला जाणार आहे. अजून कोणाला माहीत नाही प्लॅन काय. त्यांना घेऊन आलो आहे भाऊ बहिणींना. तर फिरायचा प्लॅन तर झालेला आहे. त्यांना सांगितलं की मठात जायचं आहे, पण मठातून आता एक नवीन प्लॅन केला आहे मी इथे. आता घेऊन जाणार आहे त्यांना मठच्या गणपतीला. त्यांना माहीत नाही, बघतो आता त्यांना घेऊन येतो. त्यांना सरप्राईज त्यांची सरप्राईज नाही, सरप्राईज वेगळं आहे. मठात ना जाणार आहे, मठचा गणपती. रिएक्शन नाही आले, जाऊ दे. रिएक्शनची वाट बघतोय. माझं जाणार. कुठे जाणार? तू आधी बोललेलं आपल्याला मठात जायचं, पण तुला काय बोललो? अगं सरप्राईज आहे, हे सरप्राईज आहे. असं कसं? हा माहिती आहे. तुम्हाला एक सरप्राईज दिलं ना, आता काय? आता मला सरप्राईज द्या. कसलं सरप्राईज देऊ? खायला द्या मला. मे मध्ये आहे ना सरप्राईज. मे मध्ये सरप्राईज आहे ना तुला. कसलं सरप्राईज? लग्न होणार आहे तुझं. आता मी पोचलो आहे मठच्या गणपतीला. गर्दी नाही आहे. तर आता रिक्षा थांबवली, रिक्षातून आलो आहे. 200 रुपये घेतले काकाने. इथून आम्हाला परत मठला घेऊन, मठवरून मठात घेऊन जातात. तिथे पण 200 घेणार आहे. ठीक आहे. 10 रुपयाला 130 आहे, 90 रुपयाला 60 आहे. विनायक श्री अष्टविनायक श्री क्षेत्र महड ते आम्ही आलेलो आहोत. द्वार आहे गणपती बाप्पाला जायसाठी. पोचलो आहे महडच्या गणपतीला. जातोय दर्शन घ्यायसाठी. आलेलो आहे आता, दर्शन करायला जातो आता गणपतीच्या. थोडी लाईन आहे, जास्त नाही. इथून आपला सरप्राईज मस्त यार, अनएक्सपेक्टेड होतं. काय बोलतो? अनएक्सपेक्टेड होतं यार. विचारायला केलेला झालं. काय झालं? गणपती इमॅजिन पण नव्हता गेला. नाही गेलं. मला हे सरप्राईज खूप आवडलं. थँक्यू. तुम्हाला कोणता मठ वाटला ना? हा ना यार, फोटोसाठी आवडला आहे. असं काही नाही. असंच आहे संजय, मला माहिती आहे. असं नाही आहे. काय वाटलं? एक नंबर सरप्राईज, एक नंबर. लव यू बाय. तुला घर झाला 8 वाजणार. इज्जत नाही बोलते, मस्ती नाही करते, सिरियसली. अजून सरप्राईज आहे. आता आम्ही आतमध्ये आलोय. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, म्हणून इथूनच लांबूनच काढतोय. थोडी लाईन आहे. आम्ही रिक्षावाल्याला थांबवलंय तिथे. जाऊन येऊन आम्हाला 400 रुपये बोललेत ते काका. मग तुमच्याकडे थांबलेत अर्धा तासात. मग इथे आम्ही फोटो काढून, व्हिडिओ काढून मग आम्ही निघू. दर्शन. ही बघा, ही स्नॅप लवर आहे. हिला काय काम झालेलं नाही, नुसती स्नॅप काढते. ही स्नॅप लवर संजय ना. भोले बाबा, विष्णुदेवाची मूर्ती आहे इथे. आता भोले बाबाचं दर्शन झालेलं आहे. आमच्या महाराजांनी आम्हाला काही सांगितलं आहे. आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातोय. अनिकेत गावडे उर्फ महाराज आलेलो आहे. आम्ही दर्शन करून मठात जाणार आहे गगनगिरी महाराजांचा. तिथून मग आम्ही निघणार आहे घरी जायला. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जातो दत्त मंदिरात. तिथे दत्त मंदिर आहे, तिथे दत्ताला पाया पडत जातोय. बघा, याचं नाव रोहन ऑगी. अनिकेत उर्फ आन्या. अजून काय बोललो का आम्ही? आता मी बोलू का दादा? त्या बहिणी पण आहेत. आता काकी पण येतात. माझी बहीण आली. हिचं नाव, ही बहीण आहे. कुठे गेली गाडी? गाडी कुठे? ही वारशाला. ही या काकी आमच्या काकी, शिवू काकी, ही संजना, ही प्रगती, काकी नाही, माझी ओळख मोटिवेटर प्रगती, शुभदा गावडे. काकी शुभदा गावडे. काकी नाही रे, बहीण आहे. तेच काकी बहीण आहे. लग्न आलं मग काय आलं? काकी झाली. दत्त मंदिरात हे बघा, इथे दत्त मंदिर आहे. दत्तात्रयांच्या मंदिरात आम्ही जातो. इथून गणपती मंदिराच्या बॅक साईडलाच आहे. तर इथून दत्त मंदिर झालं, तिथे एक महाराजांचं मंदिर आहे, तिथे जायचं आहे. राहू, केतू आणि हे शनी महाराज. आणि ते बजरंग. ते अजून एक छोटं मंदिर आहे बाजूला, गावदेवी मंदिर.
काय बोलतो रोहन, निघायचं का आता? काय बोलला तू? कोणती चावी आण बोलला? रिक्षेची चावी. कोणाच्या रिक्षाची? बाळू काकाच्या रिक्षेची चावी. मगाशी काय ते वेगळं बोलला रे तू? काय आता आमचं दर्शन झालंय गणपतीचं. काय बोलतो अनिकेत? मी मराठी बोलतो, तू काय बोलतो? अंड्या हे डाले काय मी अंड्या. आणि आमची पुढे आम्ही पाठच्या ऑटोमध्ये गगनगिरीमाच्या मठात. ते बघा लाईन आहे, आलोय. डॉगी चलो. आता आम्ही मठात आलेलो आहे. ते बघा मठ, जातोय मठामध्ये दर्शन घ्यायचं. हा 21 हे हात बी धुवून घे रे, हात धुवून घे. टोकन घ्यायला आलोय जेवणाचे. किती रुपये? चला आहे जेवणाचं टोकन घेत. मी जेवणाचं टोकन पण घेतलंय, जेणेकरून 12:30 जेवण आम्ही 1 वाजेपर्यंत बाहेर येऊ आणि 1:45ची ट्रेन पकडू. ह्या हाताने आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये आलोय. हे बघा इथे मठ आहे. काय बोलते, दिसतच नाही आम्हाला. सुंदर असा परिसर आहे इथे. तर आम्ही भोजनासाठी लाईन लावली आहे. दर्शन आणि भोजन एकाच लाईनीमध्ये आहे. जातो आता. हे बघा फोटोशूट वाले बघा, मॉडेल गेले फोटो. हे नवग्रह आहेत. हे नवग्रह आहेत. सॉरी विसरलो आम्ही. नवग्रहांची मूर्ती आहेत. तर आम्ही जातोय अजून आतमध्ये. सुंदर असं परिसर, शांत वातावरणात. आता फिरून झालेलं आहे. आता आम्ही जातोय, फोटोशूट पण झाले. आता आम्ही जातोय दर्शन पण झालंय सगळं ऑलमोस्ट. तर जेवणाच्या लाईनला जातोय. वाजतात सगळे, पळतात आहे फटाफट. ऊन किती लय, खूप ऊन आहे इथे. वरती जातोय, जे काय ते माहित नाही. काय बोलतोय रोहन, काय वरती? चला तर सुंदर असा डोंगर दिसतोय, पण प्रगतीच्या भाषेत तिकडे गाडी चालवतो. चलो आता आम्ही पोचलोय. श्रीरामांचा पण मूर्ती आहे. आता कुठे आपल्याला काय माहित नाही. तिथे नवनाथांचे पण फोटो आहे. हे नवनाथांची पण आहे, महाराजांची पण आहे, श्रीरामांची पण आहे, लक्ष्मणांची पण आहे, कृष्णांची पण आहे, सर्वांची आहे. श्रीकृष्ण कुठे दिसते तुला बाबा? आतमध्ये असणार. अरे भोले बाबा, अरे भोले बाबांचे काय बोलतो? महादेवाचं मंदिर आहे ते. भोले बाबाचं दर्शन घेऊन आता देवांचे मंदिर आहे. भोले बाबाचं देवाचं मंदिर आहे. इथे महादेवांची मूर्ती आहे आणि साईडच्या परिसराला नवनाथांचे छोटे छोटे मूर्ती आहेत. आणि इथे महाराजांची मूर्ती आहे, रामदास स्वामींची आहे, तुकोबारायांची आहे. तुकाराम महाराजांची आहे. खूप सुंदर असा परिसर आहे. माझा व्हिडिओ ते गौशाळा आहे इथे. आता आम्ही बाहेर जातोय. एका माणसामुळे आम्ही वाटण्याचं नाही खात. एका माणसामुळे रविवारी फुकट गेला. गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन वाटतं की नाही तुम्हाला? आम्ही नॉनव्हेज नाही खात आहे. नॉनव्हेज हॉटेलमध्ये पण खात नाही सगळं. अरे बट भाई तुम्ही मंदिरातून येत आहे. देशद्रोही, काय फरक नाही त्याचा, पण तू खात नाही पण नॉनव्हेज द्रोही.